शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्याच्याजवळ एक दिवस दिसलो होतं मला ते असं त्रास होता कोणाचा माहित Thank you.
समुपस्थित विद्वत वृंद, सज्जन वृंद, माता पिता बंधू आणि भगिनींनो, या व्यासपीठावरून तुम्हा सर्व श्रोतृगणांच्या चरणकमलावर मी नतमस्तक होते. प्रणाम. चला, आज आपल्या या रामपूर या गावामध्ये श्री संत साईनाथ भगवान यांच्या असीम कृपेने अतिशय सुंदर आणि अत्यंत पुण्यमय प्रचुर असं पर्व श्री रामनवमी महोत्सव, जो महोत्सव विदर्भामध्येच नाही, महाराष्ट्रामध्येच नाही, तर संपूर्ण भारतभर फार विशाल आणि भव्य अशा प्रमाणात मनविला जात आहे. कारण आपल्या संस्कृतीचा आराध्य दैवत श्रीरामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला श्रीरामचंद्र प्रभूचं मंदिर अयोध्येमध्ये बनायचं होतं, हे दुर्दैव आहे आपल्या हिंदू लोकांचं, की जी आपल्या आराध्य दैवताची जन्मभूमी आहे, जिथे भगवान अवतरित झाले, आणि अशा त्या भूमीवर त्या प्रभूला 500 वर्षपर्यंत तंबूमध्ये राहावं लागलं. हे दुर्दैव आहे. परंतु चला, काही का होईना आज
अनेक संतांच्या अथक परिश्रमामुळे आमचं ते दिव्य असं आराध्य दैवत अयोध्या नगरीमध्ये प्रस्थापित झालं. आज तर महाराज अयोध्यामध्ये आनंदाला पारावार नाही. आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे अशा प्रकारचं वातावरण तिथे आहे. फार भव्य अशा प्रमाणामध्ये रामनवमी महोत्सव अयोध्यामध्ये आज महाराज मनविल्या जातो. दूर दूरून अनेक साधक गण, अनेक अधिकारवान ऋषीगण त्या अयोध्या नगरीमध्ये भगवंताच्या या महापर्वामध्ये संमिलित होत आहे. आणि तेच पर्व आज भगवंताच्या असीम कृपेने आम्हाला देखील महाराज मनविण्याचं सौभाग्य मिळालं. हे खरोखरच महाराज आपलं भाग्य आहे. नाही तुका म्हणे भाग्य थोडं ऐकूते या नावे म्हणे संसारी जन्मी जे याच लागले. खरा भाग्यवान तो महाराज. आपण काल बघून गेलो की ज्याला भक्तिरूपी अमृताचं पान करायला मिळत आहे, ज्याला भक्तीचं दान मिळालेलं आहे. आणि म्हणून चला त्या भगवंताने अशीम कृपा करून हा योग आपल्या जीवनामध्ये आणला. त्या भगवंताला शतशः आपण धन्यवाद देऊया. आणि या कार्यक्रम याचे नियोजन करणारे श्री संत साईबाबा यांची जी कमिटी आहे, ज्यांचे महाराज अथक परिश्रम आहे. मी पहिल्या दिवशी बोलून गेले की एवढं नियोजन करणं एवढी साधारण गोष्ट नाही आहे. प्रत्येक ठिकाणी महाराज कार्यकर्त्याला धावावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढा हा जो महाराज भव्य कार्यक्रम दिसतो आहे, लाखो रुपयांचा खर्च याचा आहे. आणि म्हणूनच मला थोडं समजलं की यावर्षी पाहिजे अशी वर्गणी अजून गोळा झाली नाही. कार्यकर्ते तर महाराज तुम्ही जर दिलं नाही, मला तर पहिल्या दिवशी असं वाटलं की तुम्ही दिलं म्हणून एवढं सुंदर आयोजन गेल्या 10 ते 12 वर्षापासून होत आहे. आणि त्यावेळेला महाराज खरोखर मला तुमचं कौतुक करावं वाटलं. पहिल्या दिवशी मी सांगून गेली की जो देता है वही पाता है. जो महाराज भगवंताच्या या कार्यामध्ये, या सत्कर्मामध्ये भरभरून देईल यथाशक्ती, ज्याची जेवढी शक्ती असेल तेवढी, तर भगवंत महाराज अनंत हाताने त्याला देईल. कारण आमच्या भगवंताचं एक आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असंच उदार. तो पहिले महाराज घेतो आणि नंतर देतो. सुदामदेवांचं चरित्र आपण बऱ्याचदा ऐकून गेलो. भगवंताने महाराज प्रत्यक्ष द्वारका सारखं एक द्वारका नगरी सारखं नगर सुदामदेवांकरता बनवून दिलं होतं. एवढंच नाही तर जसा आपला खास राजमहल होता तसा सुदामदेवांकरता देखील बनवून दिला. जे महाराज एका एका कणासाठी अन्नाच्या आयुष्यभर महाराज परिश्रम करते राहिले, परंतु त्या सुदामदेवाने ज्या वेळेला 3 मूठ पोहे भगवंताला दिले तर 1 मुठी पोह्यामध्ये गाव सुवर्णाचा दिला. भगवंताने दिलं सुदामदेवाला, परंतु कधी दिलं की ज्यावेळेला महाराज 3 मूठ पोहे सुदामदेवाने समर्पित केले. आज तर महाराज तुम्ही सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील लोक
अतिशय भाग्यवान आहे. मी नेहमी सांगते की लक्ष्मीची कृपा इकडे खूप आहे. आणि म्हणून भगवंतांनी महाराज तुम्हाला भरभरून दिलं. जो कोलमाईस मध्ये नोकर आहे त्याला 50,000 रुपये पगार. मग जो साहेब आहे महाराज त्याला किती हजार असेल? हजार जाऊन त्या लाखो असेल. आणि म्हणूनच हे देण भगवंताचं आहे. आणि म्हणूनच माझी विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत इथे वर्गणी दिली नसेल त्यांनी महाराज, कारण आता केवळ 3 दिवस शिल्लक राहिलेले आहे, कार्यकर्त्यांकडे भरपूर पुढे खर्च आहे, महाप्रसाद आहे नाही का, मंडप डेकोरेशन या सर्वांचं द्यावं लागतं. कीर्तनकार आहे, हरिपाठ आहे, काकडा भजन नाही का, सर्वांना महाराज द्यावं लागतं. आणि म्हणून महाप्रसादाची व्यवस्था देखील आजपासून त्यांना करावी लागते. म्हणून जेवढं तुमच्या हातून धान्याची महाराज काय धान्य देता येत असेल धान्य द्या. पैशाच्या माध्यमामधून वर्गणी द्या. आणि ऐका, एक विशेष सांगते, माझ्याकडे बघा, कंजूसी करू नका. काय लोक कंजूस असतात महाराज, काय कंजूस असतात. एक गण्या होता, लग्नच करत नव्हता, कंजूस होता. गावातल्या लोकांना वाटलं म्हणे गण्या लग्न नाही करून राहिला. गेले गावातले लोक म्हणे, का रे गण्या लग्न का नाही करू राहिला? राजा म्हणे 30 वर्षाचा झाला ना तू, आणि आता जास्त वय झालं तर पुढे मुलगी कोणी देणार नाही, करणं म्हणे राजा लग्न. गण्या आणि गण्याचा बाप अतिशय कंजूस होता. गण्या मला लागला म्हणे, हा तुम्हाला काय माहित आहे, लग्न करण्याकरता पैसा खर्च करावा लागते. पैसा मी कसं काय लग्न करणार आहे, मी पैसा खर्च करणार नाही. हा तुम्ही जर देत असाल तर मी लग्न करतो म्हणे, पैसा जर देत असाल तर. लोकांना महाराज बाप लेकाचं सगळं माहीतच होतं म्हणे, हे कंजूस आहे राहील म्हणे आयुष्यभर तसाच गण्या, पण लग्न करणार नाही, पैसा खर्च करावा लागतो म्हणून. झालं महाराज, लोकांनीच वर्गणी केली. गण्याला सांगितलं फक्त मुलगी तू पसंत कर म्हणे, बाकीचा खर्च लग्नाचा आम्ही करतो. बापले कमी निघाले महाराज, मुलगी अशी तशी नव्हती पाहिजे यांना. यांच्या घरी महाराज जसं वातावरण होतं, हे जसे कंजूस होते तशीच मुलगी पाहिजे होती. इथे काय उधळ मावंद करणारी मुलगी जमणार होती का? चला गेले महाराज पहिल्या गावाला. मुलीच्या घरी सुंदर मुलगी होती हो. अरे बोट ठेवायला जागा नव्हती.